आणि आजच्या दिवसभरातली सगळ्यात चर्चेत राहिलेली एक राजकीय बातमी ती म्हणजे ऑपरेशन टायगरद्वारे शिवसेना ठाकरे गटातले 6 खासदार फुटल्यानंतर आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला उत आलाय। पण फक्त शरद पवार गटाला सोबत घेण्याऐवजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करण्याच्या पर्यायावर सध्या विचार केला जातो आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात। तरी सुद्धा सुनेत्रा पवार या विलीनीकरणासाठी तुर्तास अनुत्सुक असल्याचं समजतंय। त्यामुळे प्रसंगी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना वगळून दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याच्या पर्यायाचा सुद्धा विचार केला जात असल्याचं समजतंय। आपण पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपला मतदारसंघांची पुनर्रचना करायचे हे आता उघड गुपित आहे। त्यासाठी भाजपनं खासदारांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंसोबत येणं आणि तृणमूल पक्षाचे 20 खासदार फुटून एका छोट्या पक्षात विलीन होणं या राजकीय घडामोडी भाजपच्या याच राजकीय प्रयत्नांचा एक भाग आहेत। त्यातच आता शरद पवार यांच्या खासदारांना सुद्धा सोबत घेण्याची तयारी भाजपनं चालवली असं कळतं। पण शरद पवार गटाला स्वतंत्रपणे एनडीए सोबत घेण्याच्या ऐवजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा पर्याय तपासला जातोय। पण या विलीनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचाच विरोध असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून हे विलीनीकरण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं कळतं। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळण्याची खात्री अजित पवार गटातल्या नेत्यांना वाटत नाही। त्यातच पार्थ पवार यांच्यासारख्या नवख्या नेत्याची पक्षातली मनमानी ज्येष्ठ नेत्यांना फारशी रुचत नाही। मराठा वोट बँक ही अजित पवार यांच्या गटाची मुख्य ताकद आहे। पण सध्या पक्षात मराठा नेत्यांपेक्षा ओबीसी नेत्यांचाच दबदबा अधिक आहे। त्यामुळे मराठा वोट बँक हळूहळू एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकण्याची भीती अजित पवार गटातल्या मराठा नेत्यांना वाटू लागली आहे। 2029च्या निवडणुकांमध्ये शिंदेंचं आव्हान उभं राहिल्यास ते परतवून लावण्याची क्षमता सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याबद्दल मराठा नेत्यांना अजिबात खात्री नाही आणि म्हणूनच शरद पवार यांच्या गटासोबत विलीनीकरणाची गरज अजित पवार गटातल्या नेत्यांना वाटू लागली आहे। पण असं असलं तरी दोन्ही पक्षाचं विलीनीकरण झालं तर एकसंध पक्षात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं स्थान धोक्यात येऊ शकतं। अर्थात याची कल्पना असल्यानं सुनेत्रा आणि पार्थ पवार या विलीनीकरणासाठी अनुकूल नाहीत। दरम्यान विलीनीकरणासाठी जर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांचा विरोध असेल तर त्यांना वगळून हे विलीनीकरण शक्य होईल का या प्रस्तावावर सुद्धा विचार सुरू असल्याचं कळतं। राजकीय वर्तुळात जरी तशी चर्चा असली तरी पक्षाचे नेते मात्र सावधपणे प्रतिक्रिया देतात। आमचा कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं तर सुनेत्रा वहिनी पवार आमच्या प्रमुख आहेत, आमचे तटकरे साहेब आहेत, आमचे प्रफुल्लभाई पटेल आहेत आणि ही ज्येष्ठ मंडळीत छगनराव भुजबळ साहेब आहेत। त्या बाबतीमध्ये तो निर्णय किंवा ती माहिती त्या तिघा चौघांनाच आहे आणि जो काय निर्णय घ्यायचा किंवा जी माहिती कुणाला आत घ्यायचं बाहेर घ्यायचं कोणाचा पाठिंबा घ्यायचा काय घ्यायचा हा संपूर्ण निर्णय हा सुनेत्रा वहिनी पवारांचा आहे। सध्या त्यांच्याकडनं असं कळतं की एनडीएला त्या पक्षाकडनं पाठिंबा दिला जाईल। ते जर त्यांचे आमदार किंवा खासदार तुमच्याकडे आले किंवा तुमच्यात विलीन झाले तर आनंद आहे? शेवटी आनंदच आहे ना, आनंद का नाही? शेवटी महायुती जर भक्कम होत असेल तर आनंदच आहे आणि शेवटी नक्की आनंद आहे। नाही काही वृत्तपत्रांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या गेलेल्या आहेत। मात्र तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सुनेत्रा वहिनी बांधतील तेच तोरण आणि ते स्वीकारतील तेच धोरण हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास असल्यामुळं या बातम्यांना अर्थ नाही। सुनेत्रा वहिनीशिवाय राष्ट्रवादी पुढे जाऊ शकत नाही। एकीकडे अजित पवार या गटात घडामोडी घडत असताना तिकडे शरद पवार गटातही सत्तेच्या सोबत जाण्याचा विचार बळावतोय। नजीकच्या काळात काँग्रेससोबत राहून केंद्रात किंवा राज्यात सत्ता येण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही। त्यामुळे सत्तेत जायचं असेल तर शरद पवार गटाकडून आवश्यक त्या सर्व पर्यायांची चाचपणी केली जाते। त्यातच खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर पक्षाच्या 8 पैकी बहुतांश खासदारांना भाजप गळाला लावण्याचा प्रयत्न करेल अशी भीती पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा आहे। त्यामुळेच ऑपरेशन तुतारी होण्यापूर्वीच एनडीए सोबत जाण्याबद्दल पक्षातल्या नेत्यांची मतं जाणून घेतली जातात। नेत्यांची मतं जाणून घेण्याची जबाबदारी पक्षातल्याच काही महत्त्वाच्या नेत्यांच्याकडे देण्यात आल्याचं कळतं।
विलिनीकरणाची चर्चा जरी कितीही जोरात सुरू असली तरी भाजपची भूमिका या विलिनीकरणात निश्चितपणे महत्त्वाची असेल. तुर्तास तरी भाजप सुनेत्रा पवार यांना दुखावून कोणतीही पावलं उचलेल अशी शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.